नमस्कार शेतकरी मित्रांनो, रॉयल शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. तर आत्ताच कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बिग अपडेट समोर आलेली आहे, ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपणास विनंती करतो की शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला तर मग व्हिडिओ पाहूया. अतिवृष्टीने खरीपाचे सर्वाधिक नुकसान. 8 दिवसांत 151 मंडळातील 3820 गावांतील हंगाम गेला. छत्रपती संभाजीनगर मराठवाड्यात जून, जुलै, ऑगस्ट महिन्यांच्या तुलनेत खरीप हंगामातील पिकांचे सर्वाधिक नुकसान 12 ते 21 ऑगस्टपर्यंत या कालावधीत झाले आहे. 8 दिवसांतील अतिवृष्टीने सुमारे 3820 गावांतील खरीप हंगामातील पिके संपविली आहेत. राजकीय नेत्यांच्या ओला दुष्काळ पाहणीचा हंगाम जोरात सुरू असून आरोप प्रत्यारोपांच्या फेरीत शेतकऱ्यांच्या झोळीत आश्वासनापलीकडे सध्या तरी काहीही पडत नाही. मराठवाड्यात ओला दुष्काळ दृश्य परिस्थितीत सध्या असून शासनाने त्याबाबत काहीही घोषणा केलेली नाही. पावसाळ्याच्या सुरुवातीच्या 3 महिन्यांतील अतिवृष्टीतून वाचलेली पिके सप्टेंबरमधील एका आठवड्याच्या पावसात शेतकऱ्यांच्या हातून गेली आहेत. ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी सध्या जोर धरत आहे. 4,51,000 हेक्टरवरचा चिखल. मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे मागील 3 महिन्यांतील 17 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्या 13 सप्टेंबरपासून सुरू झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भर पडणार आहे. 4,91,000 हेक्टरवरील पिके 8 दिवसांत हातून गेली आहेत. यात संभाजीनगर 1,05,11 हेक्टर, जालना 5,122, परभणी 10,000, हिंगोली 11,000, नांदेड 3,51,000, बीड 6,470 हेक्टर तर धाराशिव जिल्ह्यातील 6,875 हेक्टरवरील पिकांचे चिखल झाला आहे. 3 महिन्यांतील नुकसान. महिना जून भरपाई मागणी 14 कोटी, शासनाकडून निधी मंजूर 14 कोटी, बाधित शेतकरी 11,115 रु. महिना जुलै 51 कोटी, शासनाकडून निधी मंजूर 51 कोटी, बाधित शेतकरी 57,512 रुपये. महिना ऑगस्ट भरपाई मागणी 1,352 कोटी, 620 कोटी निधी मंजूर, 19,60,000 बाधित शेतकरी. सप्टेंबर महिना 700 कोटी अंदाजे भरपाई मागणी, निर्णय नाही, बाधित शेतकरी 7,92,919. आता पाहूया चालू घडीचे सर्व बाजार समितीचे ताजे कांद्याचे भाव. पिंपळगाव बसवंत उन्हाळी कांदा 11,700 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 1,700 रुपयांचा दर मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, येवला उन्हाळी कांदा 3,000 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 1,089चा दर मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, मंगळवेढा लोकल कांदा 42 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 1,650चा दर मिळत आहे. त्यानंतर पुढील बाजार समिती कर्जत अहमदनगर लोकल कांदा 121 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 1,300 रुपयांचा दर मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, पुणे मोशी लोकल कांदा 620 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 1,200 रुपयांचा दर मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, पुणे पिंपरी लोकल कांदा 8 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 1,500 रुपयांचा दर मिळत आहे. पुढील बाजार समिती पुणे लोकल कांदा 6,468 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 1,500 रुपयांचा दर मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, सांगली फळी भाजीपाला लोकल कांदा 1,885 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 1,800 रुपयांचा दर मिळत आहे. पुढील बाजार समिती सातारा 235 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 1,700 रुपयांचा दर मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, विटा लोकल कांदा 40 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 1,700 रुपयांचा भाव मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, मुंबई कांदा बटाटा मार्केट 13,729 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 1,400 रुपयांचा दर मिळत आहे. पुढील बाजार समिती चंद्रपूर गंजवड 530 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 2,200 रुपयांचा दर मिळत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.